बघा विद्यार्थी मित्रांनो, आज आपण शिकणार आहे सेशन नंबर 12, सेशन नंबर 12। त्याच्यामध्ये आपण लॅबवर टायपिंग प्रॅक्टिस करून घ्यायची तुम्ही आणि त्यानंतर सेल पाथ लर्निंग यावर क्लिक करायचं, त्यानंतर प्रोसीड करायचं। प्रोसीड केल्यानंतर स्टार्ट करायचं। बघा पहिला क्वेश्चन आहे, तुमच्या स्मार्टफोनवरील क्रोम ब्राउझरमध्ये MS ऑफिस उघडण्यासाठी तुम्ही कोणता पर्याय निवडाल? त्याचा आन्सर आहे office.com। नेक्स्ट क्वेश्चन आहे, प्रोडक्टिव्हिटीसाठी स्मार्टफोनवर MS 365 वापरण्याचे काय फायदे आहे? तर याचा आहे आन्सर ॲक्सेस टू फुल सूट ऑफ ऑफिस ॲप्लिकेशन। त्यानंतर तिसरा क्वेश्चन आहे, वर्ड 365 मध्ये डॉक्युमेंट PDF म्हणून जतन करण्यासाठी तुम्हाला हा पर्याय कुठे मिळेल? तर याचा आन्सर आहे फाईल टॅब। फाईल टॅबवर क्लिक करायचं आहे। चौथा क्वेश्चन आहे, ऑफिस 365 अपलोड अँड ओपन पर्याय कोणत्या उद्देशाने काम करतो? तर याचा आन्सर बघा, इथे 4 ऑप्शन दिलेले आहेत। त्यातलं जसं हे ऑफिस 365 मध्ये तुमच्या कम्प्युटरवरून अपलोड आणि उघडण्यास सक्षम करते, हे याचा आन्सर आहे चौथा। पाचवा क्वेश्चन आहे, MS वर्ड 365 मधील ओपन इन डेस्कटॉप ॲप पर्यायाचा उद्देश काय आहे? तर याचा उद्देश आहे डॉक्युमेंट लोकली इन्स्टॉल वर्ड ॲप्लिकेशन मध्ये उघडा। अशा पद्धतीने आपलं सेल्फ पाथ लर्निंग कंप्लीट झालं। आता नॉलेज चेक, स्टार्ट एक्झाम। नेक्स्ट, आता याच्यामध्ये बघा पहिला क्वेश्चन आहे, office.com वरून घेतलेली टेम्पलेट एडिट करण्याकरता तिथे तुम्हाला कुठला पर्याय आढळेल? तर डाउनलोड आणि ओपन इन ब्राउझर दोन पहिला आणि तिसरं चालू करायचं। जेव्हा तुम्ही MS वर्ड मध्ये कोणतेही एलिमेंट ऑनलाईन एडिट करत असता तेव्हा केलेले बदल आपोआपच होतात, याचा आन्सर आहे सेव्ह, आपोआपच सेव्ह होतात। तिसरा क्वेश्चन आहे, कूपन डिझाईन तयार करण्याकरता MS वर्ड वगळता अन्य कुठला प्लॅटफॉर्म असू शकतो? तर याचा आन्सर आहे कॅनवा आणि फ्लिपिक। कोणत्या टॅब खाली तुम्हाला फॉन्ट कलर पर्याय मिळेल? याचा आन्सर आहे होम टॅब। होम टॅब मध्ये यापैकी कोणती कूपन्स आहेत ते ओळखा? तर बघा, ही पहिली जी दिसत आहे ही कूपन आहे आणि एक थर्ड, तर फर्स्ट आणि थर्ड। मायक्रोसॉफ्ट वर्ड वापरण्यासाठी तुम्ही ऑफिस 365 सबस्क्रिप्शन साठी कुठे साइन अप करू शकता? तर याचा आन्सर आहे बघा, ऑफिशियल मायक्रोसॉफ्ट वेबसाईट, ऑफिशियल मायक्रोसॉफ्ट वेबसाईट। सातवा क्वेश्चन आहे, स्मार्टफोनवरील कोणते 365 ॲप ईमेल व्यवस्थापित करण्यासाठी आणि आयोजन करण्यासाठी डिझाईन केलेले आहे? तर याचा आन्सर आहे आउटलुक। आठवा क्वेश्चन आहे, कम्प्युटर किंवा लॅपटॉपवर गुगल ट्रान्सलेट ॲक्सेस करण्याची प्राथमिक पद्धत कोणती आहे? तर मोबाईल ॲप डाउनलोड करणे ही याचा आन्सर आहे, यावर क्लिक करा। नेक्स्ट क्वेश्चन, नाही ते रॉंग आहे आन्सर। तर बघा, पुन्हा आपण एकदा क्वेश्चन वाचायचा, ऑप्शन वाचायचे आणि वेब ब्राउझरद्वारे त्यात ॲक्सेस करणे, तर वेब ब्राउझर। नववा क्वेश्चन आहे, स्मार्टफोनवर गुगल ट्रान्सलेटमध्ये तुम्ही कन्व्हर्सेशन मोड कसे सुरू करू शकता? तर कन्व्हर्सेशन मोड आपण गुगल वेग शब्द
हे गुगल, हाय गुगल ज्या पद्धतीने म्हणतो आपण, एक ते ऑप्शन आहे ॲपमधील मायक्रोफोन चिन्हावर टॅप करा. हा, तर कन्व्हर्सेशन मोड इन गुगल ट्रान्सलेट ऑन द स्मार्टफोन. तर याचा आन्सर आहे टॅप ऑन द मायक्रोफोन आयकॉन इन द ॲप. म्हणजे पहिला आन्सर आहे मराठीमध्ये. 10वा क्वेश्चन आहे, हाऊ कॅन यू कॉपी द URL ऑफ अ यूट्यूब व्हिडिओ ॲट द करंट टाइम ऑफ शेअरिंग. करंट टाइम ऑफ शेअरिंगचा आन्सर आहे राईट क्लिक ऑन द व्हिडिओ अँड सिलेक्ट कॉपी व्हिडिओ URL ॲट करंट टाइम अँड पेस्ट इट. याचा आन्सर आहे. झालं. त्यानंतर एन टेस्ट करायची आहे, एंड एक्झाम करायचं आहे, ओके करायचं आहे. डू इट युअर सेल्फ, रेझ्यूम, स्टार्ट, नेक्स्ट. तर बघायला तुम्हाला समजण्याकरता आपण याला मराठीमध्ये घेऊया, म्हणजे जेणेकरून विद्यार्थ्यांना व्यवस्थित पद्धतीने समजेल. सेशन 12 मध्ये आपलं चालू आहे डू इट युअर सेल्फ. तर पहिला क्वेश्चन आहे, दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये सारी सेंटर हे टेक्स्ट सिलेक्ट करा, फॉन्ट वर्धन करा आणि त्याचा फॉन्ट सिलेक्ट करा. तर बघा, सोपी क्वेश्चन आहे. याच्यामध्ये आपल्याला सारी सेंटर सिलेक्ट करायचं आहे आणि सारी सेंटर सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणून आपल्याला फॉन्ट द्यायचा आहे वर्धना. व्ही बटन प्रेस करायची, वर्धना फॉन्ट घ्यायचा आणि त्यानंतर आपल्याला करायचं आहे सबमिट. सेकंड क्वेश्चन, दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये PH नंबर हे टेक्स्ट सिलेक्ट करा, म्हणजे फोन नंबर. आणि त्यानंतर क्वेश्चन वाचून घेऊया. अनबोल्ड करण्यासाठी त्याला फॉन्ट टॅबमध्ये बोल्ड याचा वापर करा. बोल्ड हे बटन आधी सिलेक्ट झालेले दिसेल, त्याला पुन्हा एकदा क्लिक करा आणि डिसिलेक्ट करा, म्हणजे अनबोल्ड करा म्हणते. तर PH नंबर हे सिलेक्ट करायचं आहे तुम्हाला. PH नंबर सिलेक्ट केल्यानंतर हे B वर क्लिक करायचं आहे. एकदा क्लिक केल्यानंतर तुम्हाला सबमिट करायचं आहे. तिसरा क्वेश्चन आहे, दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये जनरल फीडबॅक फॉर्म हे टेक्स्ट सिलेक्ट करा. जनरल फीडबॅक फॉर्म हे टेक्स्ट सिलेक्ट करायचं आहे आणि अलाइन लेफ्ट असे अलाइनमेंट त्याला अप्लाय करायचं आहे. तर अलाइन लेफ्ट करायचं आहे. या ठिकाणी आहे बघा, अलाइन लेफ्ट, यावर क्लिक करायचं आणि सबमिट करायचं. चौथा क्वेश्चन आहे, दिलेल्या डॉक्युमेंटचा बॉडीमधील रियल रिकॉन हार्डवेअर स्टोअर हे टेक्स्ट सिलेक्ट करा. त्याचा फॉन्ट साईज 16 करा आणि फॉन्ट साईज याचा वापर करा. तर रियल रिकॉन हार्डवेअर स्टोअर हे पूर्ण सिलेक्ट करायचं आहे आणि इथून तुम्हाला साईज निवडायचा आहे 16चा साईज निवडायचा आहे आणि सबमिट करायचं आहे. पाचवा क्वेश्चन आहे, दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये एज्युकेशन बुलेट स्टाईल नंबरिंग अलाइनमेंट हे पॅरेग्राफ ग्रुपमधून तुम्हाला अप्लाय करायचं आहे. एज्युकेशन या शब्दाला सिलेक्ट करायचं आहे आणि त्याच्या आतमध्ये जे 3 लाईन्स आहेत त्या सिलेक्ट करायच्या आणि नंबरिंग अलाइनमेंटमधून आपल्याला एक कुठलाही नंबर 1 2 3 नंबरिंग द्यायची आहे. त्यानंतर सबमिट करायचं आहे. 6वा क्वेश्चन आहे, दिलेल्या वर्ड डॉक्युमेंटमध्ये वर्डमधील डेव्हलपर ही टॅब असते, डेव्हलपर टॅब. मेनू लपवण्यासाठी फाईल टॅबवर ऑप्शनमध्ये जा आणि कस्टमाइज रिबनमध्ये जाऊन तुम्हाला डेव्हलपर टॅब ही चालू करायची आहे. तर बंद करायची आहे. तुम्हाला फाईलमध्ये जायचं आहे. फाईलमध्ये गेल्यानंतर तुम्हाला ऑप्शनमध्ये जायचं आहे. ऑप्शनमध्ये गेल्यानंतर तुम्हाला कस्टमाइज रिबन यावर क्लिक करायचं आहे आणि यामध्ये डेव्हलपर टॅब आहे ही तुम्हाला बंद करायची आहे. ठीक आहे, आणि ओके करायचं आहे आणि पुन्हा एकदा क्लिक करून चालू करायचं, ओके करायचं आणि त्यानंतर
सबमिट करायचं आहे. 7वा क्वेश्चन आहे, वर्डच्या होम टॅबमध्ये प्रिंट प्रिव्ह्यू प्रिंट टॅब ॲड करण्यासाठी दिलेल्या वर्ड डॉक्युमेंट फाईल ऑप्शन कस्टमाइज रिबन निवडा. नवीन ग्रुप तयार करा. त्या इथे प्रिंट प्रिव्ह्यू ॲड प्रिंट कमांड्स ॲड करा आणि चेंजेस सेव्ह करण्यासाठी ओकेवर क्लिक करा. बघा, ज्या पद्धतीने क्वेश्चनमध्ये सांगितलेलं आहे त्या पद्धतीने आपल्याला करायचं आहे. फाईलमध्ये जायचं आहे आणि ऑप्शनमध्ये जायचं आहे. ऑप्शनमध्ये गेल्यानंतर कस्टमाइज रिबनमध्ये जायचं आहे आणि यामध्ये तुम्हाला नवीन ग्रुप तयार करायचा आहे. न्यू ग्रुप तयार करायचा आहे आणि न्यू ग्रुपमध्ये तुम्हाला काही कमांड्स ट्रान्सफर करायचे आहेत, प्रिंट आणि प्रिंट प्रिव्ह्यू. तर प्रिंटची कमांड तुम्हाला यामध्ये शोधावी लागेल. हे बघा, प्रिंट प्रिव्ह्यू आणि प्रिंटची कमांड आहे, याला इथे ॲड करायचं. ॲड करून तुम्हाला ओके करायचं आहे. ओके केल्यानंतर तुम्हाला सबमिट करायचं आहे. बघा, रिट्राय आलेला आहे. रिट्राय आल्यानंतर आपल्याला पुन्हा सोडवायचा आहे क्वेश्चन. बघा, प्रिंट प्रिव्ह्यू अँड प्रिंट कमांड्स ॲड करा. चेंजेस सेव्ह करण्यासाठी ओकेवर क्लिक करा. रिट्राय करायचं. रिट्राय केल्यानंतर वर्ड इथे ओपन होते. फाईलमध्ये जायचं आहे, ऑप्शनमध्ये जायचं आहे. ऑप्शनमध्ये गेल्यानंतर कस्टमाइज रिबनवर क्लिक करायचं आहे. कस्टमाइज रिबनवर गेल्यानंतर होम टॅबवर क्लिक करायचं आहे. न्यू ग्रुप करायचा आहे. न्यू ग्रुपवर केल्यानंतर इकडे तुम्हाला प्रिंट प्रिव्ह्यू यावर क्लिक करायचं आहे. ओके करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला सबमिट करायचं आहे. 8वा क्वेश्चन आहे, दिलेल्या टेक्स्टमधील लाईन स्पेसिंग ॲडजस्ट करण्यासाठी टेक्स्ट सिलेक्ट करा. लाईन स्पेसिंग ॲडजस्ट करण्यासाठी टेक्स्ट सिलेक्ट करा आणि 1.5 ही लाईन स्पेसिंग द्यायची आहे. तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. सिलेक्ट केल्यानंतर इथून तुम्हाला लाईन स्पेसिंग द्यायची आहे 1.5. 1.5 दिल्यानंतर सबमिट करायचं आहे. क्वेश्चन नंबर 9 आहे, दिलेल्या पॅरेग्राफमध्ये ॲन्सेंट शब्दाला हिस्टोरिकल शब्दामध्ये बदलवायचं आहे. तुम्हाला फाइंड टेक्स्ट करायचा आहे रिप्लेस टॅबवर आणि रिप्लेस विथ मध्ये तुम्हाला हा शब्द लिहायचा आहे. ॲन्शियंटच्या ठिकाणी तुम्हाला हिस्टोरिकल करायचं आहे. तर होम टॅबमध्ये जायचं, रिप्लेसमध्ये जायचं आहे, रिप्लेस आणि इथे लिहायचं आहे ॲन्सेंट. ए स्पेलिंग हे तुम्ही बरोबर टाकायचं, CIENT आणि हिस्टोरिकल हे स्पेलिंग बरोबर टाकायचं आहे. हिस्टोरिकल स्पेलिंग बरोबर टाकायचं आहे आणि रिप्लेस ऑल यावर क्लिक करायचं आहे. ओके करायचं आहे. क्लोज करायचं आहे. सबमिट. 10वा क्वेश्चन आहे, दिलेल्या वर्ड डॉक्युमेंटमध्ये मायक्रोसॉफ्ट प्रॉडक्ट डिटेल्स पाहण्यासाठी फाईल मेनूवर जा. अकाउंट ऑप्शनवर जा. अकाउंट ऑप्शनवर गेल्यानंतर लेटेस्ट अपडेट पाहण्यासाठी अपडेटवर क्लिक करा. फाईल मेनूवर जायचं आहे. त्यानंतर अकाउंट ऑप्शनवर जायचं आहे आणि अकाउंट ऑप्शनवर गेल्यानंतर अपडेट्स, ऑफिस अपडेट्स यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला व्ह्यू अपडेट्स, लेटेस्ट अपडेट्स यावर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला क्वेश्चनला सबमिट करायचं आहे. ओके, या पद्धतीने आपलं डू इट युअर सेल्फ कंप्लीट झालेलं आहे. सबमिट. ओके, त्यानंतर प्रोसेस फोलिओ आहे. प्रोसेस फोलिओ तुम्हाला इथे सॉल्व करावं लागते. फाईल वगैरे अटॅच करून हे प्रोसेस फोलिओ सॉल्व करायचं. त्यानंतर आहे सिम्युलेशन क्वेश्चन, यावर क्लिक करायचं आहे आणि स्टार्ट एक्झाम करायचं आहे. तर सिम्युलेशन क्वेश्चन मध्ये बघा, बाकी इतर कुठल्याच ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं नाही आहे. मायक्रोसॉफ्ट टेम्पलेट खूप उपयुक्त असतात. तुम्हाला फक्त तुमच्या स्वतःच्या डिटेल्ससह
एडिट करण्याची आवश्यकता आहे. आता office.com वर जा. office.com वर जा. त्यासाठी तुम्हाला गुगल क्रोम ओपन करायचं. या ठिकाणी office.com टाईप करायचं आणि फर्स्ट क्वेश्चन स्टार्ट मायक्रोसॉफ्ट टेम्पलेट गुगल क्रोमवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथे office.com वर क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथे टेम्पलेट्सवर क्लिक करायचं आहे. टेम्पलेट्सवर क्लिक केल्यानंतर सबमिटेड सक्सेसफुली असं येते. त्यानंतर सेकंड क्वेश्चन आहे, डॉक्युमेंट नेहमी शीर्षक किंवा विषय नमूद केलेल्या असावा, जेणेकरून पहिल्या पानावर न्यू इयर ऑफर या टेक्स्टला निवडलेल्या भागात टेक्स्ट टाका. न्यू इयर ऑफर या ठिकाणी आहे बघा, स्पेशल ऑफर या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं सक्सेसफुली असं इथे दोन्ही क्वेश्चन झाले. एस करायचं, एंड एक्झाम इथे टाईप करायचं, कन्फर्म करायचं. ओके. त्यानंतर आहे सेशन कंप्लीशन टेस्ट. सेशन कंप्लीशन टेस्ट स्टार्ट एक्झाम. नेक्स्ट 4 क्वेश्चन आहे. व्हॉट इफ ॲनालिसिस हे स्प्रेडशीट मधील विविध गृहीतांचा परिणाम तपासून पाहण्याचे प्रभावी आणि सोपे साधन आहे. याचा आन्सर आहे बरोबर. सेकंड क्वेश्चन आहे, व्यतिरिक्त मायक्रोसॉफ्ट एक्सेल मध्ये पुढील सामान्य फीचर्स उपलब्ध असतात. याचा आन्सर आहे टेबल ऑफ कंटेंट. तिसरा क्वेश्चन आहे, अर्थसंकल्प तयार करणे, त्याचे विश्लेषण करणे, त्याच्याबाबत अंदाज करणे सर्वात योग्य ॲप्लिकेशन कोणते असेल. तर याचा आन्सर आहे स्प्रेडशीट. चौथा क्वेश्चन आहे, मायक्रोसॉफ्ट एक्सेल बाबत पुढीलपैकी कोणते विधान सत्य आहे. तर बघा 4 ऑप्शन या ठिकाणी दिलेले आहे. तुम्ही वर्कशीट ॲनिमेशन इफेक्ट, टेबल ऑफ कंटेंट, डेटाचे एकत्रीकरण, तुम्ही तुमच्या स्प्रेडशीट फाइल्स. तर बघा इथे सर्व ऑप्शन्स या ठिकाणी दिलेले आहे. सिनॅरिओ लागणारी टूल्स उपलब्ध करून देणे, गोल सीक, तर हे याचा आन्सर आहे. तर बघा सेशन कंप्लीशन टेस्ट आपली कंप्लीट झालेली आहे. एंड एक्झाम करायचं आहे, कन्फर्म करायचं आहे. तर आपलं दुसरं सेशन हे कंप्लीट झालेलं आहे. तर असेच व्हिडिओ पाहण्याकरता MSCITच्या माहितीकरता विदर्भ कम्प्युटर एज्युकेशन चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. तर पुढील सेशन आपण पुढील व्हिडिओमध्ये बघूया.